तुमच्या वचननाम्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. अर्थात संयुक्त वचननामा आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही मुंबई झोपडपट्टी मुक्त करू. म्हणजे काय करू? अडाणी युक्त करू. आज आज धारावीमध्ये जे चाललंय पात्र अपात्रचा खेळ करून धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई जवळपास अडाणीच्या घशात टाकल्या असं म्हटलं तर ते वावगं नाही आहे. मुलुंडपासून सुरुवात होते. कांजूरची मिठागर टाकलेत, दहिसरचं टाकले, कुर्ला मदर डेअरी टाकले. सगळी मुंबई जी आहे ती म्हणजे ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे. मग आपल्याकडे काय राहिलं? नाही त्या टॉवर बांधल्यानंतर आपल्या राजा एक लक्षात नाही आलं, धारावीच्या बगलेमध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन अहमदाबादला जाणार कसं काय? मग राहणारच कोण तिकडे? तेच तर सांगतो ना मी तेच सांगतोय. हे एवढं दूरदृष्टीने करतायत हे. मग काय झोपडपट्टी मुक्त म्हणजे अडाणी युक्त करतायत. जसं ते काँग्रेस मुक्त करणार होते तसं आता काँग्रेस युक्त भाजपा झाला. आणि दुसरं आपल्या वचननाम्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. बाकी आहेत ते सगळे आहे ना, वचनामा पण आणलंय. हां, त्यातलं आपण 5 वर्षामध्ये 1 लाख स्वस्त घरं देणार आहात असं पण आपलं त्याच्या आधी विकासावरती जे बोलायचं म्हणतायत, कोस्टल रोड आम्ही करून दाखवलं की नाही दाखवलं? दाखवला ना. शिवसेना प्रमुखांच्या नावाने एक धरण बांधून दाखवलं की नाही दाखवलं? 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर आम्ही रद्द करून दाखवलं की नाही दाखवला? BST सेवासुद्धा आम्ही सुधारून दाखवली होती की नव्हती? जसं महेशजींनी विचारलं, शाळा सुधारून दाखवल्या होत्या की नव्हत्या? आणि अनेक कामं जी आहेत, जसं अटल सेतू आहे, हा काँग्रेसच्या काळात सुरू झालेला त्याचा प्रकल्प आहे. नाही पहिला गर्डर मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, आणि मी ते काम बंद नाही किंवा पडलं. विलासराव देशमुखांच्या नावानं जो फ्रीवे आहे संपूर्ण, तो काँग्रेसच्या काळात निर्माण झालेला आहे. मेट्रोचं सुद्धा पायाभरणी ही मनमोहन सिंगांनी केलेली आहे. आर्थिक केंद्र मनमोहन सिंग देणार होते मुंबईला, जे यांनी गुजरातला नेलं. तर हे 1 लाख स्वस्त घरं आहेत. तुम्ही घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये देणार आहात. मग ह्या तुमच्या लाडक्या बहिणींचीच योजना आहे. सरकार 1,500 देत आहे, आपण 1,500 देत आहे. पण बहिणीचे लाड आम्ही केले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही. आणि दुसरं आहे की मोकळ्या आणि मोक्याच्या ज्या जागा आहेत त्या बिल्डरांच्या घशात जाण्यापासून आपण रोखणार. अशी अनेक काम. त्याच्यावरती आता सरकारच्या पक्षाचं फार महत्त्वाचं म्हणणं आहे, केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यकर्ते आम्ही आहोत, या योजनांची अंमलबजावणी आम्ही ह्यांना करू देणार नाही. तुम्ही हे आव्हान कसं स्वीकार? आडवे येऊन दाखवा. ही विकास कामं जर माझं तुम्ही आज त्यांना आव्हान आहे, आमच्या या योजनेच्या आडवे येऊन तुम्ही दाखवाच. पण मला एक गोष्ट नाही कळली, जर समजा चांगल्या योजना असतील तर आमच्याकडे केंद्र आहे, आमच्याकडे राज्य, ही कुठची मस्ती? ही मस्तीच आहे ना. ही कुठची मस्ती? जर समजा योजना चांगल्या असतील तर मला असं वाटतं तर मिळून केल्या पाहिजेत. जसं आपलं एक फार महत्त्वाचं विधान मधल्या काळातलं आहे की भाजपला मोदीची आणि पैशाची मस्ती आली. हो, तर ही दिसते आहे ना. नाही, ईव्हीएमची आणि त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. हां, काय आहे हे सगळं? मी म्हटलं ना की हा एक लहानपणी आपण ना तो एक पत्त्यांचा बंगला करायचो असा. हो, बरोबर आहे. आणि ह्यांच्याकडे जर सुद्धा बघितलं ना तर तो पत्त्याचा बंगला, पण तो उलटा आहे. त्याच्या खालची जे पत्ता आहे ना तो नरेंद्र मोदींचा आहे. ज्याच्या जीवावर हे सगळे आत्ता हे बोलतायत ना, हे सगळे हे त्यांच्या जीवावरती बोलतायत. आज लोक जे काही मतदान आज भारतीय जनता पक्षाला होतंय ते नरेंद्र मोदींच्याच फक्त नावावरती, यांच्या कोणाच्या नावावरती होत नाही आहेत.